सर बर जरा 2 मिनिट पडदा बघ ना बसतो वर तसा तांबडा आपण जाणून घेऊ त्या तिन्ही नमस्कार. आपण गट पास होण्याआधीच मुलाखत घेतली होती आणि सांगितलं तर तुम्हाला की गट झाल्यानंतरच आपण मुलाखत घेऊ आणि गट जेव्हा होतं तेव्हाच मुलाखत घेण्याचा योग येतो आणि तो योग आला. काय बोलाल आज तुम्ही बोलले होते की पैरा नाकारला होता, फसवणूक झाली आमची, पण आज त्या नंदिनी महाराजनी करून दाखवलं. काय म्हणाले? नाही आता त्याला कळलं असेल. काल बसून जवळजवळ गोठ्यावर बसून एक 11 वाजता फिक्स झालं बैल पळवायचं. इथं बैल काय आणलं नव्हतं. त्याला ते कळलं, त्यांनी एवढंच फक्त गट पास केला तरी लिहायला त्या सोनू बोपतरावचे कसे आभार मानून त्याला फोन केला आणि खूप शब्दावरती बलमासारखा. सोनू शेठ फक्त एकच बोलतो की भेटले की हे आमचे जुने पैरे गेले, त्याच्यामुळे तो माणूसच रॉयल आहे. कधीच कुठल्या अड्ड्यावर त्याने असं हे नाही केलेलं. ज्या ज्या गोष्टी लागल्या त्या गोष्टीला मदत केलेली आहे दादा. मग तुम्ही नेहमी म्हणता एवढा लांबचा पल्ला गाठून आम्ही मुंबईमध्ये येतो आणि व्यवस्थित सुरळीत शर्यतीवर भरपूर वेळेला तुम्हाला फेस करावा लागत होतं की मैदानामध्ये कोणी वाकासूर असं की बाटल्यात टाकतात किंवा मध्येच येतो किंवा दगड मारतात. आता तो प्रकार घडताना मला तरी बऱ्यापैकी दिसत नाही. बंद झाला तर ते पहिला जो त्रास व्हायचा तो आता काहीच होत नाही. हां आता कसं मुंबईमध्ये येणं योग्य वाटतं. आता काय बोला महाराज आला आणि मस्त गटपास झाला. बलमा आणि महाराजबद्दल काय बोला कशी एवढी पण एकदा आम्ही स्क्रीनवरती बघत होतो. आम्हाला माहिती होतं का तुम्ही सांगितलं होतं पण चौथ्या तास आणि ती गाडी गडद आणि टॉपचा स्पीड लागला. नाही खालूनच गाडी निघून गेली. थोडीशी खाली रांगली गाडी, तर खाली रांगली नसती तर पुढे अजून अंतर दिलं असतं गाडी. याचा कसं महाराजचा 3 फेऱ्याला कसं काय पराक्रम आहे त्याचा तिथे? बैल तिकडे सेकंदात पळायचा. तो एकदाच 3 फेऱ्यात आला होता तेव्हा त्यांनी 2 नंबर केलता. नाशी गाडी एकटा सोडून लावत होता. त्या हिशोबात आपण बैल घेतला. ते मालिक देत नव्हते, फक्त ते बकासूरच्या दावणीला देतोय म्हणून त्यांनी दिला. साम्राज्य वादळ पण तुम्ही आता हो वादळ साम्राज्य तर चांगलंच कारकिर्दी करतो. जरा प्रकाश होता ना त्याच्यावरती. ते विषय काय होतोय बैलावरती लक्ष राहत नाही. एवढी 4 बैल आहेत. ते आमच्या मूळ शेतच फक्त आम्ही पळत राहतो. तिथं मैदान असले की तिथं जवळच्या जवळ काय होतं सगळी येतात. कारण दरवेळेस पोरांना एवढं येता येत नाही एवढं लांब लांब. आज तरी तिकडं बाकासूर बरोबर 5 जण आहे, आम्ही 7 जण इकडं आलो. साम्राज्याची कारकिर्दी काय त्यांनी एकेच्या गाड्यात 2 घेतले. बादशाह बरोबर 1 घेतला, परत विराट बरोबर 1 घेतला, परत पक्षा बरोबर 1 घेतला. म्हणजे हाय गुलाल भरपूर आहेत त्याचे. आणि प्लस पॉईंट वीरची यात्रा असते मोहिलच्या गावची, तर त्यात 45 किलोमीटर कंटिन्यू चालून ते वीरची यात्रा एक केली त्याने मागच्या वर्षी. काय बोलायला घाटावरती बकासूरच्या दावणीतला महाराजनी ते बोलायला घेतला आणि आज मथुरनी पण गट पास केला आणि महाराजनी पण गट पास केला. काय बोलाल? आनंद आहे हो. काय वाटतं माहिती एवढं लांब आलो स्ट्रगल नाही का, जे रात्रभर प्रवास करून काहीतरी सुख भेटलं आल्यावर. सर गट पास केलं तेवढं सुख. आता आपणच बोलतो सचिन घरात तुम्ही त्यांच्याच घरी थांबले होते. पण काय असतं छोटी मोठी गोष्ट जी घरातले असतात त्या आज ना उद्या सॉल्व्ह होणारे असतात. पण त्याचं ना चित्र विचित्रच लोकांमध्ये पसरलं जातं. काय बोला? कारण का मागे बघा मी तो बकासूर आणि जादू मला वाटतं पळणार होतं बिंजोडच्या शर्यतीला. तेव्हा पण खूप काही रील्स किंवा व्हायरल झाल्या होत्या. नक्की काय होतं? झालं होतं पहिरा, पण थोडंसं काय आलं की त्या मैदानावरती याला यासाईच्या मैदानात मागच्या वर्षी जी गोष्ट लागायला झाली त्यामुळे भेट होतो आम्ही कुठे. शेठला बोललो, शेठनं बोलले नाही आपल्याला यावंच लागेल असं तसं. पण म्हणलं शेठला म्हणलं एवढं ॲडजस्ट करा म्हणलं. त्याच्यामुळे थोडंसं झालं होतं, पण नंतर सगळं क्लिअर झालं. काही विषय आता बघ ना घरच्याच दावणीला साम्राज्य पण आहे. मग साम्राज्य आणि महाराज हे एकत्र कधी पळाली का? नाही का आम्हाला काटावं नाही अजून तर नाही पळवली, पण 100% एकदा पळवूच. महाराज कसा कोणत्या साईडने दुई खांदी बैल पळतोय आणि आपलं साम्राज्य तो बी दुई खांदी. मग कधी मुंबईला जर पायरा नाही झाला तर ही गाडी पळताना दिसलं घरचा साज. तीच काय होतं पोरं जर अजून असते ना जिकडं मैदान नसतं ना तर तीच गाडी उतरवणार होती बैल नसता भेटत. चला तो पायरा तर नाही झाला पण ह्या पायऱ्याने कमाल करून दाखवली. कमाल म्हणजे मन हे झालं.
एका शब्दावर बैल दिला त्या बलमाच्या मालकांनी पण अजिबात ताण कोणी केली नाही. त्यांनी पण काय आठ नाही टाकली आम्हाला बाकासूरच पाहिजे ना असं तसं. मामा स्वतःहून त्यांना बोलले की तुम्हाला एक मैदान बैल देणार म्हणून. तुम्हाला तिथे महाराज आणि साम्राज आणि बाकीचे नंदी नवीन आता चांगले नाव करतात, तसं मुंबईमध्ये अशी कोणती नवीन नंदी जुनी नंदी सोडून वाटतं की ते नाव करतात आता सध्या चर्चेत? आहे की आता मुंबईमध्ये येऊन जोडी पळती चांगली भुंगा सैराट, परत आहेत आता बरेच. भुंगा सैराटने जो धुमाकूळ घातलाय मुंबईमध्ये, आज प्रत्येक मैदान गेलं तर त्यांची मुलाखत पहिली येते हो. मुलाला घेतच राहतो, काय बोला? नाही गाडी पळती जुटून पळती आणि दोन्ही मालकांचे एवढे संबंध चांगले असतात की ती गाडी कधी फुटत नाही. गाडी पळती चांगली आणि बरेच जण आता त्याच्यावर कमेंट पण पडतात ही गाडी फक्त बकासूर मारू शकतो, पण आम्ही कोणाला हरवाय मुंबईमध्ये येत नाही. आम्ही फक्त प्रेक्षकांच्या याच्यावर मनासाठी मुंबईमध्ये येतो. 100%. कारण का बकासूर आपला भुंगा आणि सैराटला जर कोणी हरवणार असेल तर बकासूर आणि घोडच्या सर्जा अशा कमेंट्स येतात. हो ते कमेंट्स वाटले ना थोडं. आज भुंगाचे मालक मिलिंद शेठ ते आपल्या बैलाबद्दल देव 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 मानतात आपल्या बैलाला, आणि त्यांच्याच बैलाबद्दल आपली फॅन्स फॅमिली अशी बोलत असेल थोडं आपल्या बी मनाला लागतं. कधी मिलिंद बोलणं होतं का त्यांचं? काय नाही माझं नाही झालं, पण मोहिलन मामांचं असतं बोलणं चालू. काय मग कसं काय वाटतं त्यांच्या दहावीतला जो भुंगा आहे आपल्या कोणत्या नंदीवरची एक नंदी तुम्हाला असं वाटतं की कधी ना कधी त्यांच्या याच्यामध्ये नियोजनामध्ये येईल? त्यांना काय मागितलं होतं येणारच, मालक ते दिलदार आहेत. महाराजला जरी माहिती तरी फक्त आपण अजून बिंजोडमध्ये उतरवलं नाही त्याला अजून. बकासूरचं आता कोणतं मैदान आहे? बकासूर रेड ट्रेडर कधी आहे? आज आहे. आज आहे. तिथे कोण आहे मग त्याच्या? तिथलं लाईव्हच दिसलं नाही अजून. मोहिलन ते गेले MM नानाचा राजा आणि बकासूर 1 नंबर गटामध्ये गटपात झालेला आहे. अरे वा, शुभेच्छा. आज बघा बकासूर पण तिथे गटपास झालेला आहे, त्या महाराज पण गटपास झाले. एका धावणीच्या 2 नंदी गटपास झाले. काय आनंद आहे? आनंद वाटतो ना. आपले दोन्ही बैल आज गटासाठी सगळे एवढे जे बैल दिसतात गट पास केलं तरी यांच्या तोंड आनंद आहे ना, तोच आपला आनंद आता आहे. आज मुंबईमध्ये येऊन एका आपला आवडत्या नंदीने गटपास केला आणि आपला जो म्हणजे आखूर उदयांचा काली ज्याला देव म्हटलं तो काय गट पास करतो आणि सेमी सुद्धा पास करतो. बरेच जण बोलतात की कमी झालं पण बरोबर शेवटी काळ असतो आणि काही अडचणी असतात की प्रत्येक मैदानात आपणच विजयाचा गुलाल घेतात तर बाकीची नंदी पण येतात. नाही बरोबर ना. आम्ही पण प्रत्येक मुलाखतीने सांगतो दरवेळेस बकासूरच जिकर असं नसतं ना, कारण तो पण एक जीव आहे, त्याला पण त्रास होतो. चला आता आपण जाऊया बलमाकडे. बलमाची पण धन्यवाद.